तर टॉपिक किती जणांना पटेल आणि किती जणांना नाही हे मला माहीत नाही. पण गणपती बाप्पाच्या ज्या मूर्त्यांचे हल्ली व्हिडिओज येत आहेत, काही वर्षांपासून तो क्रेज वाढलेला आहे. पण खरंच गरज आहे का एवढ्या मोठ्या मूर्त्यांची? म्हणजे मी स्वतःसुद्धा गणपती बाप्पाची भक्त आहे खूप मोठी. मी दरवर्षी गावी जाते. मी खरं सांगू तर मला मुंबईच्या गणपतींचा काहीच क्रेज नाही आहे. कारण की मुंबईच्या गणपतींना ना आपल्याला मनापासून पाया पडायला भेटतं, ना मनापासून त्या देवाला बघायला भेटतं. गावी जातो, 11 दिवस मजा करतो, त्या गणपतीसमोर पाहिजे तेवढा वेळ बसू शकतो, पाहिजे तेवढा वेळ भजन करू शकतो. पण इथल्या गणपतींना ती मजा काहीच येत नाही. फक्त त्या मोठ्या मोठ्या गर्दींमध्ये जायचं, त्यात ते पोलीस, परत तिकडचे जे कार्यकर्ते आपल्याला कसंही ढकलणार, आपल्याला रिस्पेक्ट नसल्यासारखं वागवणार, का जायचं आहे? आणि एवढ्या मोठ्या मूर्त्या, खरंच गरज आहे का एवढ्या मोठ्या मूर्त्यांची? देवाची भक्ती, देवाची श्रद्धा कशीही करू शकतो आपण. छोट्या मूर्तीतसुद्धा देव खुश होतो आणि एवढ्या मोठ्या मूर्तींमध्ये आणि नंतर देवाची मूर्ती पडल्यावर पण आपण देवालाच दोष देतो. 2 जीव गेले, त्या घरातल्या लोकांना काय वाटत असेल? त्यांना आज काय वाटत असेल? सण त्यांच्यासाठी हा काय असेल? शेवटी आपणच एवढ्या मोठ्या मूर्त्या बनवायच्या, मोठे DJ-विजे आणायचे आणि वरती नंतर आपण देवालाच दोष देतो. का? त्या बाप्पाने तर आपल्याला सांगितलं नाही आहे ना, की तुम्ही माझ्या मोठ्या मूर्त्या बसवा, माझ्यासाठी एवढं सगळं करा. मग ते अश्लील डान्स होतात, मोठ्या-मोठ्या जाऊ दे आता कोणाची नावं घ्यायची नाहीत, त्यांना बोलवलं जातं. काही गरजच नाही आहे ना. देवाची भक्ती करा, श्रद्धा करा. पण हा खेळ करायला कोणी सांगितला आहे? ज्यामध्ये लोकांचे जीवसुद्धा जाणार आहेत.